आणि नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवतोय स्पेशल घरी आपल्या घरी होम कुकिंग घरचं फिश फ्राय. आणि हा जो फिश फ्राय असणार आहे मित्रांनो, आपला थोडा वेगळ्या पद्धतीचा असणार आहे. फिशला धुवायची जी पद्धत आहे, वॉश करून घ्यायची, ती तुम्हाला सांगणार आहे मी, जेणेकरून फिशमधला जो कडवटपणा आहे किंवा जो त्याच्यातली जी लाळ आहे ती निघून जाते. त्याच्यामध्ये आधी लिंबू टाकायचं मित्रांनो. लिंबूसोबत तुम्ही याच्यामध्ये बाजरीचं पीठ पण टाकू शकता आणि तुम्ही मीठ पण टाकू शकता. लिंबू नेसेसरी आहे. तर हे बघा, मीठ टाकलंय आपण. मीठ टाकून लिंबू टाकून याला व्यवस्थित धुवून घ्यायचं. हे जर टाकून जर तुम्ही धुतलं तर एवढं छान धुतलं जाणार आहे मित्रांनो. तुम्हाला दाखवत राहतो आपल्याला फिश फ्राय आज कसा बनवायचा आहे. पाहत राहा, सबस्क्राईब करत राहा आपल्या चॅनलला आणि लाईक करत राहा मित्रांनो. अशाच नवनवीन रेसिपीजसाठी गावरान. हे बघा मित्रांनो, तुम्हाला आता पहिल्यापेक्षा हे जे मासे आहेत ते क्लीन दिसत असतील. आपण व्यवस्थित लिंबू त्याच्यामध्ये मीठ आणि हे व्यवस्थित टाकून आपण व्यवस्थित असं क्लीन करून घेतले. मासे व्यवस्थित स्वच्छ आणि बघा सुंदर दिसायला लागलेत. आता आपल्या भाजीची जान शान हे आहेत आपले मसाले घरगुती व्यवस्थित. याच्यामुळेच आपली भाजी व्यवस्थित आणि छान बनते मित्रांनो. आणि एक पद्धत पण असते करायची, स्टाईल असते. चलो मित्रांनो, अब आई मसाले की बारी. मसाला टाकून घ्यायचा आहे मित्रांनो. लाल तिखट घरचा आहे आपल्या शेतातला, त्याच्यामुळे एवढा लाल दिसतोय. आणि तिखट पण तेवढाच आहे. झोंबणारी मिरची आहे मित्रांनो ही. बघा, मीठ पण टाकून घेतलंय आपण. खूप व्यवस्थित आणि सोपी अशी रेसिपी आहे ही चिकन फ्रायची. तर तुम्ही पाहत राहा मित्रांनो, घरची रेसिपी आहे. त्याच्यामध्ये आपण डायरेक्ट मसाले टाकले, हळद टाकली, मीठ टाकलं आणि काय म्हणतात त्याला, घरचा तिखट टाकला झणझणीत आणि मासे सोडून दिले. ठीक आहे, मासेला असं परतवून घ्यायचं व्यवस्थित. आणि परतवून घेतल्यानंतर याला मस्त पाणी सुटूपर्यंत याला आपल्याला शिजून द्यायचं आहे. आणि आपल्याला याला असं शिजून द्यायचं आहे, याच्यामध्ये पाणी आपल्याला ॲड करायचं नाही आहे मित्रांनो. हे ड्राय फिश आहे आणि हा गावरान स्टाईल आहे, घरचा आहे आणि आमच्या मम्मीची रेसिपी आहे मित्रांनो. मम्मीच्या रेसिपी कशा असतात तुम्हाला माहीतच असेल. तर मम्मीची रेसिपी बनवून पहा, खाऊन पहा. झाल्यानंतर मी तुम्हाला परत दाखवतो. याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही मित्रांनो, लक्षात ठेवा. त्याला असंच शिजून द्यायचं आहे. तर मित्रांनो, हे बघा, आपले अर्धे मासे शिजून तयार आहेत. आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ड्राय पण झालेले, मस्त ज्युसी पण झालेले मित्रांनो. एक नंबर खायला मजा नाही. याला आपल्याला अजून एकदा याला पलटवायचं आहे. आता याला पलटवायची जी पद्धत आहे ती पद्धत आपल्याला फ्लॅट स्पून न वापरता याला आपल्याला शेक करायचं आहे. शेक करून पलटवायचं. असं हे बघा, असं शेक करून याला पलटवायचं. ही याची पलटायची मेथड आहे, जेणेकरून दोन्हीकडून हे शिजायला पाहिजे. आणि आता बघा, ही आपली दुसरी, याचा जो सेकंड हाफ आहे, दुसरीकडून याला आपल्याला शिजवायचं आहे व्यवस्थित दुसऱ्या साईडनं. तर चला, आपला हा घरगुती खतरनाक देशी स्टाईल फिश ड्राय बनवून तयार आहे. फिश ड्राय म्हणा, फिश फ्राय म्हणा, काही म्हणा, पण टेस्ट ॲट दी एंड सुपर असणार आहे. टेस्ट करून पण दाखवणार आहे मी तुम्हाला. रेडी राहायचं, रेडी. हां, टेस्ट बनवून दाखवण्यासाठी एकदम रेडी. असंच बनवायचं तुम्ही पण घरी. चला, तर आपण हे टेस्टिंगला घेतलेलं आहे. बघू, टेस्ट करून दाखवतो मित्रांनो. आली रे आली, आता तुझी बारी आली. तुझी नाही रे बाबा, याची बारी आली, टेस्टिंगची बारी आलेली मित्रांनो. चला, तर मी तुम्हाला आता टेस्ट करून दाखवतो. टेस्ट तर काय जबरदस्त असणार, त्याच्यात विषयच नाही आहे. त्या रेसिपी कोणाची भाऊ, आपल्या आईची रेसिपी. अरे काटे गुटते रे बाबा, काटे साईडला काढतो मित्रांनो. जे मासे असतात ना, ते काट्यावालेच खायला चांगले असतात काय. तर कधी पण आणताना मासा काटावाला आणायचा, टेस्टी लागतो. वाह 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 वाह, एक नंबर मित्रांनो. अवश्य घरी ट्राय करून पहा. माझ्या आईची रेसिपी आहे ही. फॉलो करा स्टेप्स आणि ट्राय करून पहा. एक नंबर लागते. याच्यामध्ये आपण काहीही जास्त टाकलेलं नाही आहे. हळद, मीठ, मिरची, दॅट्स इट. आणि फिश, सगळी प्रोसेस व्हिडिओमध्ये दिलेली मित्रांनो. व्यवस्थित फॉलो करा. बाकी एकदम टेस्ट जबरदस्त, वल्ला वल्ला हबिबी आहे.